हे असं वाटतं सगळ्यांना की आपलाच पक्ष जाणून बुजून हे इलेक्शन पुढे ढकललं जातं। आता ह्याच्यामुळे काय होतंय की आमदार साहेबांना आम्ही प्रत्येक गोष्टी सांगतो। आज माझी आई जिल्हा परिषद असेल, मी नरेगावचा सरपंच आहे, माझी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे जिल्ह्याचा होता, आणि त्यामुळे हे जे बसतात ना हे सगळं तुमच्या समोर फक्त नाटक चाललेलं म्हणून हलवायचं काम चालू होती। खरं तर तुम्हाला सांगतो ह्याच्यातनं मला काय फरक पडला काय नाही, मला काय घेणं नाही। आज गव्हर्नमेंट कुणाचं आहे? आपलं महाराष्ट्र सरकारमध्ये आपले पुणे महानगरपालिका प्रशासन कुणाचं आहे? आपल्या अंडर। पुणे महानगरपालिका प्रशासन एक पण काम ऐकत नाही। प्रत्येक जणांना असं वाटतं की स्थानिक स्वराज्य इलेक्शन कावा लागतं हे माहिती, आणि ओबीसी मध्ये जे 92 नगरपालिकेचे इलेक्शन राहिलेले आहेत त्या पुढे ढकलत चालले आहेत। आपल्या पक्षाकडून सगळे निकाल लागलेले आहेत। हे असं वाटतं सगळ्यांना की आपलाच पक्ष जाणून बुजून हे इलेक्शन पुढे ढकललं जातं। आता ह्याच्यामुळे काय होतंय की आमदार साहेबांना आम्ही प्रत्येक गोष्टी सांगतो। आज माझी आई जिल्हा परिषद असेल, मी नरेगावचा सरपंच आहे, माझी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे जिल्ह्याचा होता। आज माझ्या एरियात सगळी कामं मी माझ्या पद्धतीने चांगली बघतो। प्रत्येक कामं मी आमदारांना सांगू शकत नाही। 10 कामं सांगितली, आमदारांना प्रत्येक गोष्टीला फोन करून सांगू शकत नाही। ह्याच्यामुळे खालती काय झाले, आता माझं गाव 31,000 मतांना आले। प्रत्येक गोष्टी बूथवर प्रत्येक गोष्टीचे काम आहे। जे लोकसभेला आम्ही इलेक्शनला जायचो त्यावेळेस लोक कामं घेऊन आम्हाला कामं सांगायचे। आता जरी प्रचाराला जाणार आहे तर लोक आम्हाला कामं सांगतात। आज गव्हर्नमेंट कुणाचं आहे? आपलं महाराष्ट्र सरकारमध्ये आपले पुणे महानगरपालिका प्रशासन कुणाचं आहे? आपल्या अंडर। आणि पुणे महानगरपालिका प्रशासन एक पण काम ऐकत नाही, आणि त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी होत नाही। इलेक्शनच लागणार नाही असं प्रत्येक इथल्या नगरपालिकेचे जे इच्छुक उमेदवार स्थानिक करायचे प्रत्येक जणांच्या मनात आहे। आणि त्यामुळे हे जे बसतात ना हे सगळं तुमच्या समोर फक्त नाटक चाललेलं म्हणून हलवायचं काम चालू होती। खरं तर तुम्हाला सांगतो ह्याच्यातनं मला काय फरक पडला काय नाही, मला काय घेणं नाही। पण एक सांगतो की जी आता आमदार साहेबांचं जे काम आहे, आमदार साहेबांना आम्हाला किती फंड दिला आतापर्यंत? 12, 13, 18 कोटी फंड दिला, किंवा मागच्या काळात आणि आता देखील दिला। पण येणाऱ्या काळात जे खड्डे बारीक काम आहेत, ड्रेनेज लाईन तुंबलं, लाईट गेली, एमएससीबीचं काम गेलं, हे पुणे महानगरपालिकेचं प्रशासन कोणत्याच प्रकारचं काम करत मला तुमचा विषय लक्षात आला। आणि स्थानिक तुम्हाला सूचना सांगा मला विषय स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन घ्यायला लावा आपल्या पक्षाला सांगा। स्थानिक स्वराज्य आता हे विधानसभेच्या आधी लागणार नाही, त्यानंतर नंतर लावू का लगेच लावू काय कार्यकर्ते काय करणार? फक्त आमदार खासदार होणार का? बाकीचे काय? खडकवासला मतदारसंघाच्या भाजपच्या बैठकीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या। या बैठकीस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह मतदारसंघातील भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। मात्र भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची अनुपस्थिती होती। शिवाय काही नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं दिसून आल्याने पक्षातील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना आता उधाण आल्याचं दिसत आहे। बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी सांगितलं की जागा वाटपाबाबत काही जागा ठेवल्या जातील, बाकींच्या जागांचा निर्णय होईल। महायुतीचं जागा वाटप प्रमुख नेते ठरवतील। दिल्लीतील काही नेते सर्वेक्षण झाल्यानंतर याचा निर्णय घेतील। काही जागा वेगळ्या कारणासाठी ठेवल्या जातील। तसेच जागा वाटपाबाबत बोलताना हा अडचणीचा विषय नसून चर्चेचा विषय आहे असं पंकजा मुंडे म्हणाले। थोडा वेळ या सर्व गोष्टीसाठी द्यावा लागेल असं म्हणत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जागा वाटपात केलेल्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत नरेगावच्या सरपंचांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवल्याचं दिसून आलंय। सागर भूमकर असं सरपंचाचं नाव असून त्यांनी आपलाच पक्ष जाणून बुजून निवडणुका पुढे ढकलत असल्याचं लोकांना वाटत असल्याचं बोलून दाखवलं। तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करत निवडणुका पुढे ढकलत आहे असं लोकांना वाटत असल्याचं सांगितलं। तसेच महानगरपालिकेपासून देशात सरकार आपलं आहे, महानगरपालिकेचे अधिकारी काम ऐकत नाही, इलेक्शनच लागणार नाहीत हे प्रत्येक इच्छुकाला माहीत आहे। फक्त तुमच्या समोर इथं बसलेले प्रत्येक जण माना हलवत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला लावा अशी पंकजा मुंडे समोर सरपंच भूमकर यांनी मागणी केली आहे। आता पंकजा मुंडे समोर या वाघाने जे प्रश्न उपस्थित केले, जे मुद्दे मांडले, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।